चला लवकर लवकर लावा पिढून पिढून. चला आमचे ऑपरेटर सांगतात या ठिकाणी 1.5 घंटा आहे. आपल्याकडे 7 मॅचेस आहेत अजूनही. सलामीची दोन्ही संजय आणि आशीर्वाद हे आपल्याला पाहायला मिळते. साईक आशीर्वाद व्यावसायिक संख्येला आपल्याला पाहायला मिळेल. चला 2 ओव्हरचा सामना आहे, याची नोंद असू द्या. लवकरात लवकर खेळण्याचा प्रयत्न करा. अजून उशीर केला तर प्रत्येक मॅचला तुम्हाला ओव्हर्स कमी केल्या जातील, याची नोंद असू द्या. शेवटला तुम्हाला टॉचवर बंद दिला जाईल, याची नोंद असू द्या. मी विश्वास पहिला चेंडू खूपच ऑफस्टिकच्या बाहेर हा चेंडू पाहायला मिळाला. त्या ठिकाणी बरं विपक्ष शिरवली. चेंडू होते मात्र ऑफस्टिकच्या खूपच बाहेर. हे आशीर्वाद उडा नको मारू, वरून सांगतो उडा नको मारू. त्याचे 2 चेंडू आणि त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तब्बल विचार केला तर दोन्ही चेंडू वाईट पेगले. फटका बसला या ठिकाणी. क्षेत्ररक्षक जवळपास कोणी नाही आहे. त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव धोक्याची घंटा, परंतु चुकीच्या 3 धावाला गेल्यात. दुसरी धाव आशीर्वाद आपण पाहू शकाल. गुजराणी बिटवीन द विकेट. बैलाचा नाद आहे आशीर्वादला. जेव्हा बघाव तेव्हा बैलांच्या मागे असतो. बलकावर गोलंदाज समीर. हा फटका चांगला, अप्रतिम फटका. इथे मात्र पुलबॉल स्टाईल त्या ठिकाणी चेंडूला अडकला. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव सुद्धा. सगळेच फुटबॉल खेळतात. 3 धावा. 3 धावाच्या मदतीने दाबल का धाव संख्या आपल्याला पाहायला मिळेल. पवन बोल 13 धावा. फास्टली खेळा. अजून आपल्याकडे 40 ते 45 मॅचेस बाकी आहेत. हा फटका होता मात्र चांगला आहे. त्या ठिकाणी फिक्स आहे, परंतु त्याला चेंडूला जज केलं होतं आणि शेवटच्या मोमेंटला मात्र षटकार आलाय. विकेट आली गेली. इथे जाऊन संजयची. पहिला विकेट आलं गेलं. संजयला इथून परतावं लागलं.
ब्रेक देऊ नका. ताण लागले तुमच्या नंतर बॅटिंग झालं त्या टाइम नाही तर 14 झाल्या. अजून 2-3 आव्हान काल. आपण उशीर करता मित्रांनो. नागेश थोडं फास्टली खेळावं. आले तर टॉचवर येऊन दिला जाईल. हा अजून 40 ते 45 मॅच आपल्याकडे बाकी आहे. त्याची नोंद असू द्या. पहिला चेंडू या ठिकाणी मात्र वन बाउन्स ऑन केलं जातंय त्या ठिकाणी. फटका चांगला परंतु एलिव्हेशन थोडंसं कमी पाहायला मिळतं. त्या ठिकाणचा प्रेक्षक आहे. एकदा कंप्लीट केली जाते. दुसरी डाव सुद्धा कंप्लीट केली जाईल. चांगली रनिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. गुड आणि बिटिंग विकेट आपल्याला पाहायला मिळतं. पहिला चेंडू वन बाउन्स पाहायला मिळाला होता. त्यानंतर डबल उठाव आपल्याला पाहायला मिळाली. 16 धावात आपलं खातं 2 गडाच्या मोबदल्यात आशीर्वाद आणि महेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. फटका बसला आहे. चेंडूला जज केलं जातं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि टिपला जाऊन जाईल. फलंदाज बाद आशीर्वाद बॅक टू पडली. सगळ्यांना लवकर चालू करा. सगळ्यांना मान्याचं टोचवर खेळायचं तर लेट खेळा तुम्ही. पटका बसला आहे. त्या ठिकाणचे प्रेक्षक आहे. एक धाव कंप्लीट केली जाईल. एक सिंगल लाव आणि अजूनही 2 चेंडू शिल्लक या ओव्हरमधील. 17 धावा. नेक्स्ट मॅच वावेघर आणि हा चेंडू तो मात्र चांगला आहे. शेवटचा चेंडू शिल्लक. नेरळ मोहाचवाडी संघाचा कर्णधार आणि वावेघर संघाचा कर्णधार. नेरळ मोहाचवाडी कर्णधार आणि वावेघर संघाचा कर्णधार. बघा इनिंग संपली. दुसरी इनिंग चालू होण्याच्या अगोदर तुम्ही आले नाही तर 1 ओव्हरचा सामना असेल. 17 धावा दाखलकावर येणारे 12 चेंडू 18 धावा. सरळ शिरोली संघ येईल का लगेचच? शिरोली संघ आपण येईल का? मॅच झाल्यानंतर चर्चा करा. लगेच वरील संघाने फलंदाज पाठवायचे. चेंडू 18 धावसंख्येची गरज आहे. चला टच करून घेऊया लगेचच त्या ठिकाणी.
मैदानात. निवासीवाडी टॉस जिंकला. आपण निर्णय करायचा आहे. फिल्डिंग करणार का? चांगली गोष्ट आहे. चला लवकरात लवकर सामना चालू करा. सगळे संघ क्वालिफाय झाले. तेवढ्या संघांनी आल्याची नोंद करायची आहे. नाहीतर तुम्हाला टॉसवर विजय दिला जाईल. टाइम खूप कमी आहे आपल्याला. आपण टायमासाठी थांबू शकतो पण आपल्यासाठी टाइम थांबू शकत नाही. ही डे नाईट स्पर्धा नाही आहे. 6 नंतर बंद करण्यात येईल कार्यक्रम. हा चेंडू पहिला चेंडू चांगला आहे. जनरल शिक्षण असे चालू आहे त्या ठिकाणी. 9 ते 6 नंतर बंद. हा फटका चांगला त्या ठिकाणी हलक्याशी टॅप केलं जातं. एकदा तर कंप्लीट केली जाईल. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. किरण अंतस्टॉम्पैकी पाहायला मिळाली. यष्टीरक्षा आशीर्वाद त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. नागेश सर सांगत असताना एक धाव उंगली दुकान आहे. 2 चेंडू 1 धाव. नागेश सरांना उंगली करायला लय सवय आहे त्यामुळे एकच उंगली दाखवतात. फटका चांगला. चेंडू असे चेंडू बक्षणार नाही. बॅट्समॅन आपण पाहतो दिलीप का हे पहिला धमाका. विकेट. षटकार आलाय आणि षटकाराच्या मदतीने बाटलकावर धावसंख्या आपण पाहतो 7 ते 10. फास्टली खेळायचं अन्यथा तुम्हाला अंधार होईल. हा चेंडू तो मात्र डोक्याला लागला. आता पण टाकली तुझी. 8 धावा बाटलकावर. अजूनही 10 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. फटका चांगला. गॅपमध्ये चेंडूला फेक दिलाय. शिखराने येतो. चेंडू खाली उचलून फेक करेपर्यंत एकदा कंप्लीट केली जाते. वाघ लावली निकाल तिकडे बोललो. अजूनही गालवा मॅच कापली. 6 आपल्याला पाहायला मिळतील म्हणजे 14 धावा. अजून एखादा ओव्हर थ्रू आला तर मॅच फिनिश होऊ शकते. म्हणजे अंधारात खेळायला लागणार नाहीये. नेक्स्ट मॅच निवासवाडी आणि वाडेकर दोन्ही संघ कॉन्ट्रॅक्ट सेंकडे व्हायचं. चौदा धावा बाटलकावर. 4 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. फटका. पूर्वी 7 ते 6 चेंडू आणि 4 धावा. चला स्पिडअप घ्या. लवकरात लवकर आपण सामना चालू करायचा आहे. कालचा हिरो आपल्याला पाहायला मिळतो ज्याने 5 चेंडू मागे 1 धाव सुद्धा दिली नव्हती आणि सालोक संघाला इथून मात्र घरचा रस्ता दाखवला होता. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो सचिन वाघ. आज शिरोली टीमला स्पॉन्सरशिप सुद्धा आहे त्यांच्या पप्पांच्या माध्यमातून. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. माननीय श्री भाऊ वाघ. सचिन हा गोलंदाज आपण पाहू शकाल. एक फिरकीचा जादूगार आहे. स्वतःने आत्मविश्वास दाखवला. 6 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला बाबूकर आणि नेरळ मोहाचीवाडी याचा सामना पाहायला मिळेल. फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक केले जातं. मॅच फिनिश. पहिला चेंडू शॉर्ट अँड फुल अँड पॉवरफुल अँड सक्सेस. मॅच फिनिश.
तिसऱ्या